महाराष्ट्रात मान्सून दाखल झालाय। कोकण भागातील म्हणजे देवगडमध्ये मान्सूनची हजेरी आहे। मान्सूनचं यंदा मे महिन्यातच आगमन झालेलं आहे। कोकण, गोवा, दक्षिण जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। तसंच दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाट भागांमध्ये देखील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। आपण थेट जाऊया मान्सूनच्या बातमी संदर्भात। आमचे प्रतिनिधी मयुरेश कडव आपल्या सोबत आहेत। मयुरेश, आपण बघतो की सरासरी 5 जूनला गोव्यामध्ये मान्सून दाखल होत असतो। आजची तारीख आहे 25 मे, म्हणजे तब्बल 10 दिवस अगोदर मान्सून महाराष्ट्रात आलेला आहे। काय सांगाल या आनंदाच्या बातमी संदर्भात? गिरीश, नक्कीच एक आनंदाची बातमी मिळालेली आहे। जो मान्सून 7 जून पर्यंत येतो तो मान्सून यावेळी खूप लवकर आलेला आहे। हवामान विभागाने घोषणा केलेली आहे मान्सून जो आहे तो म्हणजे देवगड पर्यंत दाखल झालाय। आम्ही अलिबाग किनारपट्टीवरती आहोत, अलिबागच्या बीचवरती आहोत आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो छानपैकी लोक पर्यटक जे आहेत ते या पहिल्या पावसाचा आनंद घेण्यासाठी इथे आलेले आहेत। आपण इकडे सगळं पाहू शकतो, या एन्जॉय करतायत मस्तपैकी बीचवरती लोक। आणि पहिला पाऊस आलेला आहे, या पहिल्या पावसाचा आनंद, मनमुराद आनंद सगळे पर्यटक लुटताना दिसत आहेत। खरं तर दरवर्षी पाऊस हा जून महिन्यामध्ये येत असतो आणि विशेष म्हणजे आज शनिवार रविवार सुद्धा आहे आणि शनिवार रविवार असल्यामुळे या ठिकाणी आता संध्याकाळची वेळ असली तरी सुद्धा अलिबागच्या चौपाटीवर मोठी गर्दी पाहायला मिळते। काही मुली सुद्धा आलेल्या आहेत, या कॉलेजच्या मुली आहेत। आपण जाणून घेऊयात कसं वाटतंय। पाऊस आलेला आहे आणि मस्तपैकी तुम्ही बीचवर एन्जॉय करायला आलेला आहात। खूप मस्त वाटत आहे। आता आम्ही इकडे सगळे हॉलिडेज मनवायला आलोय। पहिला पाऊस वगैरे इथे खूपच मस्त वाटत आहे बीचवर। तुझी काय प्रतिक्रिया आहे? मान्सूनचं एन्जॉय करायला आलोय। दरवेळी आता तुम्ही खरं तर पाऊस एक्सेप्ट केला होता की इथे पाऊस पडेल म्हणून, असं वाटलं होतं तुम्हाला? नाही वाटलेलं नव्हतं। काय वाटतं तुला? मला खूप छान वाटतंय। पहिलाच पाऊस आहे आज, खूप छान वाटतंय। पहिलाच पाऊस। आपण बघतो की आमचे प्रतिनिधी मयुरेश कडव यांनी अलिबागच्या किनाऱ्यावरून हा सगळा आढावा घेतलेला आहे। पर्यटकांशी देखील संवाद साधलेला आहे। आनंदाची बातमी आहे, महाराष्ट्रात मान्सून दाखल झालेला आहे। तब्बल 10 दिवस अगोदरच मान्सून दाखल झालेला आहे। आता येत्या 2 ते 3 दिवसात हा मान्सून महाराष्ट्राच्या आणखी काही भागात जाईल, महाराष्ट्राचा काही भाग व्यापला जाईल असं वेधशाळेने सांगितलेलं आहे। मयुरेश, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।